सगळ्यांपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आहे ना मला पार्लर आवरायचं, तर काल आहे ना संध्याकाळपर्यंत कस्टमर चालू होते, तर त्याच्यामुळे पार्लर आवरायला ना वेळच नाही भेटला. तर आता आहे ना मी सगळं पार्लर आवरून घेते, मस्त झाडून पण घेते. तर आता क्लासच्या मुली पण येतील, तोपर्यंत शिवण क्लास पण चालू आहे पार्लरचे पण. तर इकडं पण असं पसारा झाला आहे, तर मी सगळं आवरून घेते आता. ही पोरगी नाल्या दिवसातून आली क्लासला. कुठे गेली होती सांग? मग किती दिवस झाले? बुधवारी गेले होते. मग पाय बरं, बुधवार गुरुवार शुक्रवार ती गेली होती तिच्या माहेरी. माहेरी होती. देवी म्हणलं माहेरी गेली होती तिच्या. खरं माहेरी काय मजा करमलं तुला? मला असं वाटतंय तुला लय करमलं तिथं, कारण तू मला रोज फोन करायची, व्हिडिओ कॉल करायची. नाही करमलं. हां, आम्हाला ना ती ही मशीन रिपेअर करायची, त्याच्यामुळे ते रिपेअर करायला येते आहे. तर मम्मीने मशीन आवरून ठेवलेली आहे. आता मी 9.5 पिको फॉल केले, त्यानं ते येत आहे रिपेअर करून घ्यायची मशीन. तू काहीतरी केलं मला असं वाटतंय त्या मशीनला. लगेच माझ्यावर लुटून मला काम करायचं या साडीला. आता हात शिलाई करायची मला. मग तुझ्या फोन पाहिलं कसं. मम्मीचं आहे ना शिवण इतक्या दिवसापासून बंद आहे. 15-1 दिवस चांगला महिना झाला तसे ब्लाऊज नाही शिवेल, कारण मशीनच बंद पडलेली त्याच्यामुळं. आणि आता इतके ब्राईडचे ब्लाऊज आलेले, तर पहिले मशीन रिपेअर करून घ्यायची आम्हाला. तर आता ना चालू आहे मेकअप डेमो. तर वहिनींना मॉडेल केलं आहे आम्ही. आता पल्लवीला मेकअप शिकायचा होता. झालंय शिकून, म्हणजे तिला करून बघायचंय. तिने लिहून पण घेतलेलं आहे मेकअपचं. कस्टमर पण करते. लय धूळ आहे का चेहऱ्यावर? का नाही? नाही ना. नाही तशी आंघोळ करायला असं मला असं वाटतं. करायला होती का हो? आता हायड्रा पण करायचं आहे बहिणींचं. नाही ना, मेकअप आधी करून घेऊ, कारण हे होईल ना आपलं. काय म्हणते? काय नाही, मामीचं चालू मेकअप. ऑलमोस्ट मेकअप डन झालंय. खूप डन झालं. आता फक्त लिपस्टिकच बाकी राहिली. ही पोरगी ही मार्क देणार आहे ना तू. लुक पाहणार आहे ना. लुक फायनल लुक पाहायचा आहे आपल्याला. आपण त्या लुक मध्ये कसे राहणार? मामी पाहिजे डिप्रेशन मध्ये गेल्या काय लिपस्टिक लावता. डिप्रेशन मध्ये जाऊ नका का. आता थोडं एकदम सिरियस चालतंय ना. इतक्या सिरियस हसू राहिले काय थोडं. हाणल्यावानी पार्लर मध्ये कोणी हाणलं यांना. झाली का? राहिली ना. आणि याला आकार देत आकारा ना. मला शिकायचं त्या बाहेर काढून. काय म्हणते तू? बाहेर काढून आम्ही मार्क द्यायला बसेल इथं. आम्ही तर खरं ये मोठे माणसं VIP गेस्ट, मेन प्रमुख पाहुणे आपण. आम्हाला काढून द्या. काय मुख्याध्यापक त्या याच्यात काय शो मध्ये काही राहील का? आम्हालाच काढून दिलं. त्यांना दोघीलाच पाहावं लागेल मेकअप. इकडून इथं थोडी पाहिजे. थोडीशी टिश्यून हे करा. टिश्यू फेक नाही ते हे कॉटन. आपल्याला कॉटन पण आहे का? हा शेडच त्यांना लय छान दिसतो वहिनींना. हाच लावला होता हा त्या दिवशी. या साईडने हो, थोडासा मध्ये घ्या वहिनी, थोडासा. ओके. हाय गाण्यावर लावणीवर मामी डान्स करणार. गपचित बस वहिनी. तुम्ही तुमचं काय लय झालं? छान काय दिसतं. व्हिडिओ चालू केला तुम्ही? काय झालं का तुम्हाला? बोला ना काय.
पाहू आरशात पहा ना मागलं झटका. तुमचा मुखडा. आणि मेकअप कोण लाईट मेकअप किती? फिक्स राहिलाय ना अजून हा. मला. छान बंद करा, उठा मग ती कशी जाईल तिथून जाईल नाही तिथून जाईल त्या बाजूला. पण जाऊ दे वहिनी लय भारी दिसते. हा, संध्याकाळी गेली का दृष्टा काढून घेते कातड्याच्या चपलीनं. कातडी बर तू सांगते ते ते हा याला सरपण तोडायला नाही का घालून जाते. त्यांची हाय तुमची पाहा ना. फायनली वहिनींचा मेकअप बोलून झाला. गेली का लय भारी दिसतंय. आरशात पहा बरं अरे तुम्ही. बापरे. तुम्हाला बिंगवती का बरं खुर्ची. ताई हा मॅडमला बोलवा आपल्या मी आपण VIP असून काय करायचं? डायरेक्ट ताई. तुमचं जाऊ द्या ताई. इकडे उभं राहील त्या तिथं दरवाज्यात जाऊन पहा. आम्ही लय दरवाजात भारी जाऊन दिसतंय. पहा. लय भारी दिसतंय पण खरंच. आई मम्मी इकडे ना. त्यावेळेस मी नऊवार घरून ब्लाऊज आणणार ना आणि नऊवार घालणार. तिथे डान्स करायला लागली. या पाना बस तुम्ही कसं वाटतं लय भारी दिसतंय. लेगाची बघा. दीदीला म्हणलं डार्क नाही करायची. दीदीला म्हणलं घरी गेले का नजर काढते ते चामड्याच्या चपलीनं लावून लावणी. हा तो पैसे टाळा ठेवा. अरे तुमचं नाही रे बाई, पैसे विकत लाड नाही आपल्याकडे. कसं नाही काल फेक लागलं तुसला डबल फेकायचे चिल्लर फेकून आणायची. ते काय ना. आम डोल बाजार लय भारी दिसतंय. हा आता मेन याच्यावर आलं हेअरस्टाईलच्या पार्ट. मेन पार्ट चालू आहे आता हेअरस्टाईल. कर्ल करायची समोरून गरज नाही. लय छान आहे त्यांचं. हा इकडून आण. तेल लावलेलं आहे ना फक्त असे वन साईड घेतले तर छान वाटत. अशी? त्या साईडने हा अशी इकडं. इथून असं इकडून. हा इथून मम्मीने किती मार्क दिले 100 पैकी. छान. किती मग सगळेच पैकीच्या पैकी त्यावर. नाही नाही हेअरस्टाईल नाही ना. हेअरस्टाईल हा असं नाही करायचं. ही स्किन दिसते. ही स्किन नाही दिसून द्यायची. असं डोकं लावायचं बाहेर. असं करायचं. स्किन नाही. तेल पण नाही छान आहे तेल पण. नाही जाऊ दे तुम्ही तुमच्या हाताने फक्त असे केस हे करा ना. असे नका थोडं थांबा. अगं थोडेसे बोटांनी जरी हे केले ना तरी छान बाउन्स होती. लहानपणी अशीच मम्मी घालायची ना का पुढे घ्यायची पुढून राहायची मम्मी. जेवण बिवण होऊ द्या मग असं होईल. तोपर्यंत असंच मेकअप ठेवा मग. हा आता शिकलो का आला त्यांना. त्याचं एक जाड काम करू. मग जेवायला लिपस्टिक तशीच राहील कशी जेवू मी. मग काय होत त्याला. आता टिश्यू मला जेवायचंय असं बाहेर. थोडा भारी मेकअप केलेला आता सगळं रिमूव्ह करायचं चालू आहे. वहिनी आणि काय हो, मला नाही पटलं हे. ना ग पण मला भूक लागली. ती लिपस्टिक टाकायची ना पोट भरून गेला असता. आहे ना गं. नाही थोडी लिपस्टिक चाटली मी असती. जेवते ना मग आता बाहेर सुद्धा नाही जेवत. आता मग आणि ह्या काय घरातच आहे. कसं काय चमच्याने खाऊ घातला असता आम्ही. वहिनींचं चालू आहे आता हायड्रा फेशियल. आता मेकअप झाला आता फेशियल चालू आहे. वहिनी आज लय मज्जा झाली बरं का तुमची. हायड्रा फेशियलचे 3000 रुपये आणि मेकअपचे 1000 रुपये बरं का. तेवढे फोन पेला टाकून द्यायचे. गोल गोल मसाज करायचं. वायर गुंतलेली असन. आमचं ना आत्ताच जेवण झालं आहे. आता ना हायड्रा फेशियल शिकायचं होतं पल्लवीला तरी नका. तिचं हायड्रा फेशियल चालू आहे शिकायचं. म्हणजे तिने भरपूर पाहिलेले मी केले तेव्हा. आता फक्त तिची प्रॅक्टिस बाकी होती. फक्त गोल 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 फिरवायचं मशीन. वहिनी झोपले वाटतं. मस्त झोप लागली वहिनींना. काहीच आवाज आहे ना त्यांचं. त्याच्या म्हणलं झोपल्या काय. दीदी वहिनी झोपल्या. झोपले आम्ही काहीच आवाज आहे ना त्यांचा. नाही नाही पहिले का झोपल्या बिपल्या नाही म्हणलं. मला इतका शांतता वाटत होती म्हणून म्हणलं झोपल्या काय.
त्यांना एकदम असं हो रिलॅक्स वाटतंय ते सांगा ना. एकदम भारी रिलॅक्स वाटतंय आता वहिनीला. आम्हाला ना नऊवारीची प्रॅक्टिस करायची आहे. तर आमच्या वहिनींचं असं म्हणणं आहे की ना नऊवारीची काही साडीची नऊवारी घालायला शिकवा. जरा घ्या आता दीदीला मॉडेल बनवूया आपण. पल्लवी पिना घे ना. थांबा मी तुम्हाला शिकवते. करायची ना नाही करायची. नऊवारी वन साईड घे. आता वाजले की 12. त्याच्यामुळे मला घेतलं काय मॅचिंग झालं. हे काय आता वहिनींची चालू आहे प्रॅक्टिस. लय नका पोट आवळू बर का तीच. जेवण मग जागा ठेवा ना दिलं करा थोडंसं वहिनी. जेवण करेल पोरीने आत्ताच. दीदीला खरं ब्लाऊजच घालून द्यायला पाहिजे तर अजून 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 भारी वाटलं असतं. दीदी घालते का मग असं नाही राहत बाई कंटाळा फिंटाळा का वहिनी. आधी कोणती स्टाईल आहे अँटिकच कस्टमर आहे आपलं. हे पोरीच्या हातात ट्रे देऊन पायचा कार्यक्रम करायचा होता. नऊवारी घालून सरबत नाही कसं घेऊन यायचं असं. मला देते का थँक्यू. पाच कार्यक्रम झाला आता. असं दम देऊन पार चालू आहे तुझं. अगो अगो सरबत पडशील. पिऊन पिऊन नाही ना आली अशा जोखंड देऊ राहिली. आईच्या हातात मस्त ट्रे द्यायला पाहिजे होता. पण का वहिनी मस्त सरबत घेऊन आली असती डोक्यावर पदर दीदीच्या. नाही नाही हा पदर सोडा वहिनी खाली. काय तुझं डायरेक्ट असं आता लुंगी घालूनच बसली. खतरनाक खतरनाक बसलेली होती. थांबा थांबा ना आंबा बाई. हे काय बोलायला पुस्तक गडबड आहे. मशीन आता नीट चालू होणार आहे. मेन म्हणजे मम्मीची मशीन चालू व्हायला पाहिजे होती. हा ना जाऊ द्या. मेन मम्मीची मशीन होती ती झाली चालू. मम्मी आता तुझी मशीन इतकी सॉफ्ट चालते इतकी आवाज पण नाही येते. आवाज पण नाही येत अजिबात. हिला सर्व्हिसिंग करायची
थोडी पिकोच्या इला द्या करून. त्यांची मशीनचा पण प्रॉब्लेम होते. इथं झालं पिकोची पण करून घेऊ थोडीशी. जेव्हा आपण पिकोची मशीन सर्व्हिसिंग केली तेव्हा लय भारी चालत होती. आवाजच डायरेक्ट अहो, गेला. इतकी पळवी ती त्या मशीनला. तिला म्हणते अगं तिथे हळू, अगं तिथे हळू. इतकी पळवी ती प्रमाणा काय करेन ती मशीन. आता हिचा पण आवाज कमी चिड बर का सर्व्हिसिंग केलं. ती पायटेवर चालायला याच्यावर पॉइंटेवर चालायला म्हणजे आता दात चालू आहे ना. नाही ते वादीचाच प्रॉब्लेम थोडासा तिचा. वादीचाच वाटतोय. नाही ना वादी आहो फिरत नव्हती डायरेक्ट स्लिप होती. बाई पण ज्याचं काम त्यांनीच करावं. आम्ही किती सर्व्हिसिंग करू द्या, हे असं नाही होत. ते बोलायचं मला मशीन कोणती नाही, तुम्ही सर्व्हिसिंग करते नाही. अहो ते आम्ही कसं सर्व्हिसिंग करायचं त्याची. अरे ना इतकं भारी वातावरण झालंय पूर्ण आहे ना असं पिवळा पिवळा झालंय. तर थोड्याच्या वेळात असं पाऊस येणार, इतका जास्त पाऊस येणार आहे. कारण आहे ना इतकं आभळ गरजू राहिलं, इतका आवाज येऊ राहिला ढगांचा, पृथ्वीचा पण चमकते आणि इतकं भारी वातावरण झालंय ना एकदम असं भारी वाटतंय. आहे ना आता मुरुम आला इथं आहे ना आम्हाला सगळा मुरुम टाकायचा आहे. पण ती धूळ किती उडे राहिले आणि ढगे घरात आलेलं डोळ्यात पण गेली. तरी वल्ला आहे तो मुरुम. त्याच्यामुळं नाही त्याला पोपुटा उठला असता. सगळा इथंच काना केला होता. तो म्हणे सकाळी इथंच बसायला म्हणे. सगळा इथंच बसला मम्मी मुरुम. मग अजून एक डंपर लागेल त्याला. नक्की एक डंपर झालाय टाकून. आमचा दुसरा पण येतोय आता त्या साईडने टाकायचा आहे. आता आम्हाला रात्री गेट नाही लावता येणार. काय ग ती फ्रीज त्या साईडने पण पूर्ण जागा भरून जाईल तिथं. आता उद्या लगेच ना पोरांना बोलून इथं पांगून घ्यावं लागेल सगळीकडं. मम्मी का ग या टाक्या काय करायच्या आपल्या पाण्याच्या टाक्या उद्या का आणि कुठं लावायच्या मग. परत तिकडून लावलं तर पोर्च नंतर पोर्च परत काढायच्या. चला आता आपण जेवण करून घेऊ. अजून अर्धा तास लागेल तो डंपर यायला.